अर्जेंटिनाची टीम म्हणजे हार्ट अटॅक, यांचा पॅटर्नच वेगळा आहे हो. हे सुरुवातीला फॅन्सला टेन्शन देतात, मग त्यांचा बीपी वाढवतात आणि सगळं काही संपत आलं असं वाटलं की शेवटच्या क्षणाला येऊन म्हणतात आता टेन्शन नॉट, आता मॅच जिंकूया. आज पण सुरुवातीला तेच झालं. मेस्सीच्या कॉर्नर वरती मॅक अलिस्टरने जबरदस्त हेडर घेतला आणि अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर स्वित्झर्लंडने पण कमबॅक करून दाखवला. 67व्या मिनिटाला डॅनने बरोबरीत सामना आणला आणि त्यानंतर अर्जेंटिनाची अक्षरशः दमछाक झाली. मेस्सी साहेब सतत संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, पास, ड्रिबल, बॉक्स मध्ये बॉल, पण फिनिशिंग बाकी सगळ्यांनी देख लेंगे फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. 90 मिनिटं झाली, सामना एक्स्ट्रा टाइम मध्ये गेला आणि तिथेच स्वित्झर्लंडला मोठा धक्का बसला. एम्बेलोला दुसरं येलो कार्ड मिळालं, त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. कधी कधी नाटक लई महागात पडतंय दोस्तांनो. स्वित्झर्लंडला 10 खेळाडूंनी सामना खेळावा लागला, पण त्या 10 खेळाडूंनी शेवटपर्यंत अर्जेंटिनाला घाम फोडला होता. आणि मग 112व्या मिनिटाला अल्वारेझने असा गोल ठोकला की तो थांबवणं अशक्यच होतं. अर्जेंटिनाच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला आणि त्यानंतर 120व्या मिनिटाला सबस्टिट्यूट म्हणून आलेल्या मार्टिनेजने दुसरा गोल करून विजयावरती शिक्कामोर्तब केला. एक गोष्ट मात्र ठरलेली आहे, अर्जेंटिनाला लवकर गोल करणं बहुधा आवडतच नाही. सामना संपायला आला की सगळ्यांना आठवतं अरे गोल करायचा बाकी आहे. आणि आता सेमीफायनल मध्ये अर्जेंटिना समोर आव्हान असणार आहे इंग्लंडचं. एका बाजूला गतविजेता अर्जेंटिना, मेस्सी, आणि दुसऱ्या बाजूला असणार आहेत जो देश ज्यांनी फुटबॉलची सुरुवात केली, फुटबॉलची भेट जगाला दिली असा इंग्लंड. आता लगेच कमेंट करून सांगा कोणता संघ जिंकणार, कारण मॅच संपल्यानंतर सगळेच एक्सपर्ट बनतात.